नमस्कार सर्वांना. स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रिसेंटली माझ्या मिस्टरांचा बड्डे होता आणि मी घरी चॉकलेट ट्रफल केक बनवला होता. म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करावी, जेणेकरून तुम्ही पण तुमच्या घरच्यांच्या बड्डेला हा केक बनवाल. खूप सोपा आहे, इझी आहे. काही टिप्स पण मी शेअर करेन, त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये पाऊण कप मैदा घ्यायचा आहे, 1/4 कप कोको पावडर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा. हे सर्व चाळून घ्यायचं आहे. चाळून का घ्यायचं? त्याच्यामध्ये गुठळ्या असतात, त्या गुठळ्या राहू नये. ज्यावेळेस आपण बॅटर मिक्स करतो त्यावेळेस त्यामध्ये गाठी नाही राहणार, ह्यासाठी आपण चाळून घ्यायचं आहे. दुसरं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप कंडेन्स मिल्क. त्याच्या जागी तुम्ही साखर देखील वापरू शकता. मी तर कंडेन्स मिल्क का वापरले, कारण खूप छान फ्लेवर येतो त्याचा केकमध्ये, म्हणून मी कंडेन्स मिल्क वापरलेला आहे. जर तुम्ही साखर घेतली तर आपल्याला दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल. मी तर दूध घेतलेलं आहे 1/2 कप आणि 1/4 कप घेतलेलं आहे मी तेल. त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. मिक्स करून घेऊया हे आता. त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे ते ड्राय मिक्सचर. थोडं थोडं टाकायचं. मी 2 बॅचमध्ये टाकलं होतं आणि हळूहळू ते मिक्स करायचं. जास्त ओव्हर मिक्स पण करायचं नाही आणि आपल्याला गुठळ्या देखील होऊन द्यायच्या नाहीत. गुठळ्या झाल्या तर तिथं ते ड्राय पीठ बेक होताना तसंच राहील, म्हणून आपल्याला गुठळ्या होऊन नाही द्यायचे. छान मिक्स करायचं. कटफोल्ड ही मेथड वापरायची. स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं. आता आपल्याला घ्यायचं आहे केक टीन. त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बटर पेपर वापरायचा. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडासा मैदा डस्ट करू शकता त्याच्यामध्ये. केक शिजवून घ्यायचे. केक शिजवण्यासाठी जर ओव्हन वापरत असाल तर प्री हीट ओव्हनमध्ये 160 डिग्री ते 170 डिग्रीवर आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करायचं आहे. आणि जर गॅसवर शिजवत असाल तर 30 ते 35 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवायचा आहे. केक शिजला का नाही हे टूथपिक टाकून बघायचं. जर ओली टूथपिक आली तर आपला केक शिजलेला नाही, तर अजून 5 मिनटं ठेवायचं. आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे चॉकलेट गनाश. त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे 300 ग्रॅम डार्क चॉकलेट आणि 150 ग्रॅम अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. 2:1 रेशिओ ठेवायचा. पुढे आता आपल्याला फ्रेश क्रीम गरम करून घ्यायची आहे. क्रीम गरम झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला ते भांडं खाली घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये चॉकलेट टाकायचं आहे. क्रीम गरम असल्यामुळे आपलं चॉकलेट लवकर मेल्ट होईल आणि स्मूथ गनाश तयार होईल. आणि जर तरी पण आपल्या चॉकलेटच्या गोठळ्या राहिल्या तर थोडंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. जास्त वेळ गरम करू नका, नाहीतर आपलं चॉकलेट हार्ड होऊन जाईल. नंतर ते आपल्याला 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. सेट झाल्यानंतर आपल्याला बीटरनी 2 ते 3 मिनटं आपल्याला बीट करायचं आहे. गनाश बीट का करायचं? कारण आपलं आयसिंग स्मूथ व्हावं म्हणून, आणि आपण इझिली केकवर आयसिंग करू शकतो म्हणून बीट करून घ्यायचं. हे असं इझिली आपल्या केकवर स्प्रेड झालं पाहिजे. आता आपल्याला केक बेस घ्यायचा आहे. त्याचा अनइवन पार्ट सर्व काढून टाकायचा आणि आपल्याला 2 पार्टमध्ये आपला बेस कट करायचा आहे. आपल्याला केक सोकिंगसाठी शुगर सिरप यूज करायचा आहे. त्यासाठी मी इथं 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि 3 टेबलस्पून मी पाणी घेतलेलं आहे. साखर विरघळवून शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते केकवरती टाकायचं आहे, जेणेकरून आपला केक मॉइस्ट होईल, ड्राय लागणार नाही. आणि आता आपल्याला त्याच्यावर गनाश स्प्रेड करून घ्यायचा आहे. परत दुसरा स्लाइस ठेवायचा आहे, तो देखील शुगर सिरपनी कवर करून घ्यायचा आणि नंतर चॉकलेट गनाश त्याच्यावर लावायचा आहे. केकच्या सर्व बाजूनी गनाश लावून घ्यायचा आहे. इव्हनली स्प्रेड करून घ्यायचा आहे. केक पूर्ण गनाशनी कवर करून साईड्स आहेत त्या स्मूथ करून घ्यायच्या आहेत आपल्याला. जर गनाश नाईफला चिटकत असेल आणि निघत असेल तर नाईफ हा गरम पाण्यामध्ये टाकायचा, थोडा वेळ गरम होऊन द्यायचा, पुसायचा आणि आपल्या परत केकला लेवल करून घ्यायची. आणि आता पुढे तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. ओरिओची बिस्किट येतात, त्यांनी डेकोरेट केलं तरी चालेल. असं गनाशपासून फुलं बनवली तरी देखील चालेल. थोडे स्प्रिंकल टाकले तरी चालेल. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डेकोरेट करून घ्या आणि सर्व करा. खूप छान लागतो. तुम्ही परत बेकरीतून केकच नाही आणणार, तुम्ही घरीच बनवाल, एवढा सुंदर होतो. साहित्याची लिस्ट मी मेजरमेंट सहित खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा झाला होता. आणि आजची चॉकलेट ट्रफल केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू.